पनवेल महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक विकासाची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत नगरसेवकांना मिळालेल्या कायदेशीर अधिकारांचा योग्य वापर करून विकासाची गती कशी वाढवता येईल यावर परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी एका विशेष व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आहेत. स्थानिक विकासासाठी महत्त्वाच्या या मुद्द्यांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी किरण पाटील, अध्यक्ष परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था. महानगरपालिकेच्या नगरसेवकांना कायद्याने दिलेले अधिकार जसे की महापालिका क्षेत्रामधले परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट, आरोग्य, शिक्षण, प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर म्हणजेच विविध विषयी, तसेच टाउन प्लॅनिंग असेल, ओव्हरऑल महापालिका क्षेत्रामध्ये समाजासाठी जी पब्लिक इंटरेस्टची कामं असतील ती प्रशासनामार्फत करून घेण्यासाठी असंख्य प्रकारचे अधिकार हे आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांना असतात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांना महानगरपालिकेमार्फत प्रशासकीय यंत्रणेंना रीतसर कामाला लावून नागरिकांसाठी समाजोपयोगी म्हणजे पब्लिक इंटरेस्टसाठी विविध कामे करून घेण्याचे असंख्य अधिकार दिलेले आहेत. जसे की सर्वप्रथम त्यांना जो अधिकार दिलेला आहे तो म्हणजे टाउन प्लॅनिंग बाबत आर्ग्युमेंट करणे आणि जे नागरिकांच्या हिताचं नियोजन आहे ते प्रशासनामार्फत करून घेणं. तर तुम्हाला माहिती आहे, आज आपण पनवेल महापालिकेबद्दल बोलूया की पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली ऑक्टोबर 2016, पण प्रथम निवडणुका झाल्या 2017 साली आणि तेव्हा आपली बॉडी तिथे बसली. काही महायुतीचे नगरसेवक असतील, काही शेकापा आणि मित्रपक्षांचे नगरसेवक असतील, अशी करून ती आपली बॉडी 78 नगरसेवकांची तिथे बसली. बरोबर आहे. मग तेव्हापासूनच टाउन प्लॅनिंगची चर्चा सुरू झाली की बाबा आपल्या पूर्ण विभागाचा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे DP हा जाहीर होणार आहे. तर मग नागरिकांमध्ये थोडासा संभ्रम होता की बाबा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे नक्की असतो काय किंवा तो कधी होणार आहे. तर त्याच्यासाठी सर्वेज वगैरे सुरुवात झाली, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या नियोजनाच्या बैठका सुरू झाल्या. मला असं वाटतं अधिकाऱ्याचं काही नाव होतं हिंगेरे म्हणून, का हिंगमेरे असं काही त्यांचं नाव होतं ते, आणि शहर अभियंता असतील, उपायुक्त असतील यांच्या स्तरावर, आणि काही म्हणजे सभागृह नेते असतील, महापौर असतील, विरोधी पक्ष नेते असतील, स्थायी समिती असेल, यांच्या मार्फत काही ठिकाणी त्याची अशी सुरुवात झाली प्लॅनिंगची. आता जो पनवेल नगरपालिकेचा क्षेत्र होता तो ऑलरेडी नगरपालिकेने किंवा सिडकोनी तिथे बऱ्यापैकी जे पायाभूत सुविधा होत्या ते केलेल्या होत्या. त्यानंतर सिडकोचा जो विकसित भाग होता, जसं खांदा कॉलनी असेल, न्यू पनवेल असेल, कामोटे असेल, कळंबोली असेल, खारघर असेल, तळोदा फेज 1 फेज 2 असेल, इथे सिडकोनी ॲज अ प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑलरेडी बेसिक जी प्लॅनिंग होती ती करून ठेवली होती. बेसिक प्लॅनिंग म्हणजे काय? रस्ते, ड्रेनेज लाईन, सिवर लाईन, युटिलिटी लाईन, आणि कुठे बाग बगीचे असतील, कुठे मैदानं असतील, कुठे शाळा असेल, कुठे हॉस्पिटल असेल, ते नियोजन अगोदरच डिमार्केटेड करून ठेवलेलं होतं. बरोबर आहे. आणि बहुतांशी डेव्हलप सुद्धा केलं होतं. म्हणजे नुसती प्लॉटिंग करून नव्हती ठेवली, ते भराव करून रस्ते वगैरे बनवून बाग बगीचे डेव्हलप करून ठेवले. म्हणजे पालिकेला त्याचा तेवढा मोठा काही डोकं चालवायची गरज नव्हती. बरोबर आहे. पण जो ग्रामीण भाग आहे, जे नव्याने समाविष्ट झालेली ग्रामपंचायत, पेंडर असेल, नावडे असेल, पडगे असेल, घोट, देवीचा पाडा आणि इतर जी ग्रामीण भाग, रोहिंजन, करवले वगैरे, हा जो भाग आहे एकदम अतिदुर्गम भाग, धानसर असेल, तुर्बा असेल, धरणा असेल, ही जी प्रभाग क्रमांक 1, 2, 3 मधली जी गावं आहेत आणि काहीशी प्रभाग क्रमांक येतली, याच्यामध्ये भरपूर रॉ लँड पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट झाली, जिथे आजही हिरवी शेती गाव आहेत आणि गावाच्या आजूबाजूला पूर्ण सिडकोनी संपादित न केलेल्या कोरे सातबाऱ्याच्या जमिनी आहेत, भरपूर प्रमाणात बुरजणीच्या जमिनी आहेत, काही ठिकाणी फॉरेस्ट पण असू शकतं. तर अशा ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनसाठी खूप जास्त वाव होता. पण शोकांतिका अशी आहे का ज्या वेळेला हा डेव्हलपमेंट प्लॅनची म्हणजे चर्चा चालू असायची किंवा त्याचे रेखांकन सुरू होतं, त्यावेळेला आपल्या नगरसेवकांनी पाहिजे तसं काम केलं नाही. मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातले असोत, हे खेदाना म्हणावं लागतं. म्हणजे खास करून या 3 प्रभागातल्या लोकांचं.
कारण आज जर तुम्ही बघाल तर हा पूर्ण ग्रामीण भाग जो आहे त्याच्यामध्ये सध्याची लोकसंख्या आहे ती तुलनेने क्षेत्रफळ वाईज कमी आहे. म्हणजे त्याला आपण पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, कमी जागेमध्ये जास्त लोक, ही कमी होती 2016-17 आलेली, 18 साली 19 सालीपर्यंत, बरोबर आहे. पण आता महानगरपालिका झाल्यामुळे जमिनीनं भाव वाढलं आणि MRTP ऍक्ट नुसार चांगले FSIने विकासकांना तिथे लगेच पनवेल महापालिकेतर्फे CC मिळते. माग सिडकोच्या नोडल प्लॅनमध्ये नसल्याकडे सिडकोच्या NOCची गरज नाही, फक्त पनवेल महापालिकेकडे अप्लाय करायचं ते CC देऊन टाकतात, बरोबर आहे. मग आता डेव्हलपमेंट प्लॅन जो बनलाय त्याच्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत, तो अजून राज्य सरकारने मान्य केलेला नाहीये. पण त्याच्या आधीच सरसकट सगळीकडे बांधकाम परवानगी देऊन विकास कामांना सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या हळूहळू रोहिंजन असेल, पिसारवे असेल, घोट असेल, कोयनावळे असेल, तळोजा मजकूर असेल, अशा ठिकाणी भरमसाठ बांधकामाची सुरुवात झालेली आहे. पण रस्त्यांची जी प्लॅनिंग आहे ती खूप कधीतरी कमी पडेल. मी एक उदाहरण तुम्हाला देतो की साधारणतः 2 वर्ष अगोदर जेव्हा पनवेल महानगरपालिकेचा DP त्यांनी जाहीर केला 1.5 वर्ष अगोदर आणि हरकती सूचनांसाठी हे केलं, लोकांना प्रचारण केलं, त्यावेळेला आम्ही मदत कोणाची घेतली? आता हे काम होतं ऍक्च्युली निवडून आले नगरसेवक, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातले असोत, त्यांनी न करता आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे यावं लागलं, लोकांना जागरूक करावं लागलं. साधारणतः 800 ते 900 हरकती आम्ही घेतल्या होत्या, बरोबर आहे. आणि आम्ही दिनकर सामंत जे सिडकोचे टाउन प्लॅनिंग अधिकारी होते, यांनी पूर्ण खरं डेव्हलप केलं होतं. आज आपल्याला शेकडो एकरचं सेंट्रल पार्क आणि तेवढंच मोठं गोल्फ कोर्स, 40-40 मीटरचे रस्ते, मोठमोठे बाग बगीचे, हे जे खारघरमध्ये आहेत ह्याचं पूर्ण श्रेय दिनकर सामंत साहेबांना जातं. त्यांच्याकडे जाऊन जेव्हा बसलो, त्यांचा जो अनुभव होता ते म्हणजे का, जेव्हा मी खारघरची प्लॅनिंग करत होतो तत्कालीन जे कोणी MD होते किंवा अधिकारी, त्यांचा मला खूप विरोध होता. त्यांचं म्हणणं, एवढे मोठे रस्ते तू का करतो, सिडकोचं नुकसान का करतो, एवढी जमीन कशाला वाया घालवतो. मी त्यांना पटवून दिलं की सर, हा खारघर सेक्टर 21 नंतरचा जो एरिया आहे पापडीच्या पाड्यापर्यंत, सेक्टर 21 ते सेक्टर 40 पर्यंतचा, इकडे भविष्यामध्ये भरपूर लोकसंख्या वाढेल आणि पुढे जर पनवेल महानगरपालिका स्थापन झाली, हे 20 वर्ष आधीच सांगतात, जेव्हा पनवेल महापालिकेची अधिसूचना पण निघाली नव्हती, पण त्यांना माहिती असेल कधी इकडे पालिका होईल, तर मग इकडे अजून लोकसंख्या झपाट्याने वाढेल आणि नवीन जी गाव आहेत रोंजन वगैरे सगळे खारघरचा भाग असतील. त्याच्यानंतर फेज 2 म्हणजे पेडणेर आणि कोयनावळे जर डेव्हलप झाला तर तिथून ब्रिज कनेक्टिव्हिटी आल्यानंतर ते पण खारघरला कनेक्ट होते आणि लोकसंख्येचा विस्फोट होईल आणि पूर्ण लोट खारघर होईल. तर आपल्याला 20-30 वर्षानंतरची प्लॅनिंग करून आताच त्या प्रकारचे रस्त्याने बगीचे द्यावे लागते. म्हणजे विचार करा, एक परप्रांतीय बाहेरचा माणूस ज्याला इथली आत्मीयता नसताना सुद्धा एक त्याचं दायित्व त्यांनी केलं पब्लिक इंटरेस्टसाठी. आज तुम्ही बघा, खारघरचे रस्ते 40 मीटरचे, कुठे 35 मीटर, कुठे 30 मीटर, जे एकदम आतमध्ये ज्या वास्तुविहार सारख्या सोसायटी आहेत किंवा जिकडे रो हाऊसेस आहेत सेक्टर 12-13 मध्ये, तिकडे तुम्हाला 9 मीटरचे रस्ते दिसतात. बाकी सगळीकडे रस्ते इतके मोठे ठेवले आहेत का अजून याच्या दुप्पट जर लोकसंख्या वाढली तरी सुद्धा खारघरमध्ये कंजेशन होणार नाही. मग तशा प्रकारची प्लॅनिंग आपण आपल्या गावामध्ये करू शकत नाही का? आता गावामध्ये सिडको नाहीये, म्हणजे सिडकोच्या NOCची गरज नाही, फक्त महानगरपालिका आहे. मग तुम्हाला जर समजा मतदान लोकांनी केलंय ते ह्यासाठी केलंय का तुम्ही त्याच्यावर हरकती घ्या आणि प्रशासनाला पटवून द्या का हे 9 मीटर 15 मीटरचे रस्ते आमच्यासाठी पुरेसे नाहीयेत. आम्हाला कमीत कमी सर्वात छोटा रस्ता असतो 24 मीटरचा लागेल, कारण इकडे झपाट्याने कॉन्क्रिटीकरण वाढेल. याच्या पुढे ठाणा आणि रायगडच्या बाउंड्रीवर आपण आहोत, तिकडची पण सुद्धा पब्लिक इकडे प्रवास करतील, गावं एकामेकाला जोडलेली आहेत. ठीक आहे, गावातले इंटरनल रस्ते आहेत, घरांची रचना जुनी आहे, ते 6 मीटरचे किंवा 9 मीटरचे आहेत, त्यांना आपण काही करू शकत नाही. कारण एक प्रयोग आपण करवले गावामध्ये करून बघितला होता रस्ता रुंदीकरणाचा, लोकांनी विरोध केला, कोणाची पायरी जाते, कोणाची भिंत जाते, कोणाचं घर जाते, ते सक्सेस नाही झालं. मे बी ते होणारे नाही, एखादे मूळ गावातली घर त्यांना आपले तसा हातोडा मारता येणार नाही, कायदेशीर त्याच्यात भरपूर अडचणी असतात. पण गावाच्या बाजूचे जे पेरिफेरल रस्ते आहेत, आता एखाद्या गावामध्ये जर रस्ता रुंद करा, घर तोडून रस्ता करायचा एकच पर्याय आहे का? तुम्ही गावाच्या कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणावरून गावाला परत कनेक्ट करू शकता. मध्ये जर छोटा रस्ता आहे, जिथं जो रस्ता संपतो तिथून डायरेक्ट तुम्ही 20 मीटरचे रस्ते करा, 24 मीटरचे रस्ते करा, म्हणजे गावातलं कंजेशन बाहेर गेल्यावर तर ते कमी होईल. तुम्ही गावातला रस्ता 9 मीटर म्हणून बाहेर पण जर 12 मीटर रस्त्याची प्लॅनिंग कराल आणि भविष्यामध्ये ते कॉन्क्रीटचं जंगल वाढेल. जी गावची लोकसंख्या सध्या त्या ग्रामीण भागात आहे, तुर्बे असेल, पिसारोळे असेल, करवले असेल, किरवली असेल, आडिवली, ही जी गावं आहेत ही आता छोटी गावं आहेत, पण त्यांच्या आजूबाजूला जे सध्या डेव्हलपमेंट चालू आहे तिथले रस्ते तरी मोठ्याची प्लॅनिंग करून ठेवू शकता. मग ह्याला विरोध करायचा कोणी? आज आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते याला विरोध करतात. आम्हाला तितकी ताकद नाही जितकी आम्ही तुम्हाला ताकद दिलेली आहे. तर मला असं वाटतं का तुम्ही आपले सगळे कामं बाजूला ठेवून आपलं दायित्व म्हणजे पूर्ण करायला पाहिजे इथं, की बाबा हे रस्ते आम्हाला 15 मीटरचे चालणार नाही, आम्हाला मिनिमम 30 मीटरचे रस्ते पाहिजेत. गावाच्या बाजूला फेरी कमीत कमी 24 मीटरचे किंवा 20 मीटरचे रस्ते पाहिजेत.
आणि जिथे जिथे रस्ते रुंदीकरण करता येईल, कोणाचा विरोध नसेल, कायदेशीर अडचण नसतील, तिथे रस्ते रुंदीकरण करून घ्यायला पाहिजे. एकदा रस्ता रुंद झाला, मी तुम्हाला एकच सांगतो, खारघरचं उदाहरण यासाठी दिलंय का आता खारघरमध्ये जर जागा कमी पडली आणि ह्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्या तर 50 माळ्याची तुम्ही 60 माळे करू शकता, 70 माळे करू शकता. म्हणजे व्हर्टिकल विकास तुम्ही कितीही करू शकता लोकांना सामावून घेण्यासाठी. पण रस्ता परत होणे नाही. रस्ता हा भविष्य लाईफमध्ये एकदाच होतो. आज आपण आपला हा NH4 बघतोय, मुंब्रा रेतीबंद ते पनवेल, किती वर्ष झालं ट्रॅफिक कंजेशन, त्याला रुंदीकरण करता येतंय का शासनाला? किती अडचणी येत आहेत, कारण ते पहिल्याच रुंद नव्हता, तेव्हा गरजच तेवढी होती, त्याने तेवढंच घेतला. तो बाजूला लोकांनी अतिक्रमण वाढवत गेली, बरोबर आहे. आणि काही ठिकाणी त्यांचं डिमार्केशन नव्हतं तर तळोचं झालं. अशा ठिकाणी ऑलरेडी लोकांची घरं आहेत, बिझनेस, आता ते विरोध करतात. मग त्यांना काय करतं, वरून ब्रिज टाकायचा हा पर्याय आहे. पण सगळं सगळीकडे ब्रिज टाकता येत नाही. मग रस्ता हा एकदाच होतो. आता प्रॉब्लेम असा आहे, जर आपण याला टोकाचा विरोध नाही केला आणि शासनाला हे रस्त्यांची प्लॅनिंग बदलायला भाग नाही पाडला आपल्या नगरसेवकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी, तर अडचण अशी होईल का त्यांनी जे डिमार्केशन सध्या प्रपोज केलेले आहे 15 मीटरचे आणि 12 मीटरचे, त्याच्या बाजूची ज्याची शेती, आता ते आपलेच भाऊबंद असतील, आपलेच नातेवाईक असतील, उद्या माझी शेती असेल, माझ्या शेताच्या बाजूने 12 मीटर रस्ता नेलाय, तर मी काय करेन, पटकन कुठल्या बिल्डरला देईल किंवा स्वतः तिथे सीज केल्याने बांधकाम करून टाकेल. का मला म्हटलं 12 मीटरचं उद्या 20 मीटर घेतो, माझी अजून जागा जाते. मग प्रॉब्लेम असा होईल की हे प्रपोज रस्त्याच्या बाजूला बांधकाम सुरूच जर ठेवली तर रस्ते रुंदी होणारच नाही कधीच लाईफमध्ये. मग हे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल होईल, मुंब्रा होईल, होईल, उल्हासनगर होईल आपलं. मग त्याची वाट बघायची का आपण? जर सुनियोजित विकास पाहिजे असेल तर ह्या डेव्हलपमेंट प्लॅनला लागलीच सर्व नगरसेवकांनी विरोध करून चांगल्या टाउन प्लॅनिंग आर्किटेक्टची मदत घेऊन डेव्हलप प्लॅन आपण तिथे द्यायला पाहिजे होता. आजही वेळ गेलेली नाही. आता सुद्धा ही निवडणुका झाल्यानंतर जे कोणी निवडून त्या सत्तामध्ये जातील त्यांनी प्रशासनाला जेरीस आणलं पाहिजे. आणि तिथे जर समजा आपल्याला तिथपर्यंत बुद्धी नसेल किंवा विचार करण्याची कुवत नसेल, शक्ती नसेल, प्रत्येक जण एक्सपर्ट नसतो, कोणीही नाही, आम्ही नाही, पण कमीत कमी त्या क्षेत्रातले जे एक्सपर्ट्स लोक आहेत त्यांना बसवा, त्यांचे सल्ले घ्या. आता त्याच्यामध्ये अडचणी काही सांगतील का बाबा 12 मीटर असल्यास लोक वाढवून देत नाही, TDR घ्यायला येत नाही, महापालिकेकडे एवढा पैसाच नाहीये. अरे पण तुम्ही आरक्षण टाकताना 30 मीटरचं टाकून ठेवा ना, लगेच कुठे पैसे मागले तुमच्याकडनं? 9 मीटरचा रस्ता त्याला 12 मीटर करायचा, 3 मीटर कुठे वाढवून देत नाहीये, बरोबर आहे. तरी आरक्षण तुम्ही 12 मीटरचं टाकले, ते आरक्षण 20 मीटरचं टाकून ठेवा. जेव्हा पालिकेकडे पैसे येतो, पालिका पैसे देईल तेव्हा संपादन करेल, किंवा जेव्हा शेतकरी TDR घ्यायला तयार होईल, TDRची पॉलिसी व्यवस्थित बनवा. लोक समोरून धावत यायला पाहिजे TDR विकत द्यायला. पण आपली TDRची पॉलिसी इतकी उदासीन पॉलिसी बनवून ठेवलेली आहे का लोकांना भीती वाटते TDR कशाला आपल्याला. आता बाकी शहरामध्ये आपण बघतो TDR साठी मरतात लोक, का मला जास्त TDR पाहिजे म्हणून. तर प्रत्येकाला माहिती आहे ते चलन आहे, एक प्रकारची चेक नाहीये जो कधी बाउन्स होईल. हा DD आहे, हा पासच होणार. पण पनवेल महापालिकेचे अधिकारी आणि आपण निवडून दिलेले प्रतिनिधी यांनी याच्यावर व्यवस्थित प्रबोधन लोकांचं केलं नाही, प्रॉपर प्रेझेंटेशन झाले नाही, लोकांना पटवून दिलं नाही TDR संकल्पना नक्की काय आहे, त्यातून सुद्धा कसा फायदा होऊ शकतो. आणि जर आपला डेव्हलपमेंट प्लॅनच रेडी नसेल तर लोक TDR साठी पुढे येतीलच कशी? पण त्या हेवेदात पडून म्हणून का आपण रस्त्यांची प्लॅनिंगच करायची नाही का? बाबा रस्त्याचा आपल्याला ताबा मिळत नाहीये म्हणून कुठं गार्डनच टाकायचं नाहीये, जागा कोणी विकायला तयार नाहीये किंवा पालिकेला द्यायला तयार नाहीये किंवा TDR घ्यायला तयार नाहीये म्हणून मग कुठं ग्राउंडचं डिमार्केशन टाकायचंच नाही का? सगळ्या जागा बिल्डरांना लोक विकून टाकतील, लोक सदन होतील, नो डाऊट, पालिकेला करोडोपती पैसे मिळतील. पण एक्झॅक्टली जसा दिवासाबा आहे, जसं उल्हासनगर आहे, जसा भिवंडीचा काही भाग आहे, तसा विभाग आपल्याला आपला करून घ्यायचा आहे का? जर तुम्हाला समतोल साधायचा असेल, सदन महापालिका आणि उत्कृष्ट जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल, तर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे आपला नियोजित विकास आराखडा याच्यावर भरपूर सखोल अभ्यास करून काम करणं गरजेचं आहे. आणि हे कुणी केलं पाहिजे? तर आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांनी. आज बघा प्रत्येक गावाच्या परिघामध्ये एकही नियोजित ग्राउंड नाहीये, एकही समाज मंदिराचं नियोजन नाहीये. जे सिडकोने केलं तेच आता पालिका करायला घेतले. मग ह्यातला वाचा कोणी फोडायची? त्यानंतर ज्या वेळेला रामकी म्हणजे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि सिडकोचं डम्पिंग ग्राउंड हे घोट आणि चाळगावाच्या परिघामध्ये करवल्याचे इथे आले, त्यावेळेला ऑलरेडी तिथे गाव होती, घोट होतं, घोटचाळ होतं, भोईरवाडा होता, करवले होता, ही गावं होती. त्या गावाच्या हक्कीच्या अंतरावर ते प्लांट आला. मग MPCP CPCBला हे माहिती नव्हतं का ह्युमन हॅबिटेट म्हणजे नागरी वस्तीपासून 500 मीटरपर्यंत असल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापनाचे कारखाने असू शकत नाही. मग त्यांचे नियम धाब्यावर धरून तिथे कारखाने ओले. ही चुकी कोणाची होती? ग्रामस्थांची होती का? आपल्या गाववाल्यांची होती का? ही सपशेल प्रशासनाची चूक होती. बरोबर आहे, ठीक आहे. आज ते झाले, असंख्य त्रास त्याचा होतोय आपल्याला. आता त्याच्यासाठी काही लोकांनी मोर्चे काढले, असंख्य प्रकारची निदर्शनं केली, समित्या नेमल्या,
आमच्यासारख्या लोकांचा तिथे वापर करून घेतला डॉक्युमेंटेशनसाठी आणि मग नंतर तिथे स्वतःचे घोडे विकले. नंतर त्या बेसिसवर काही लोक नगरसेवक झाली. अशा प्रकारचे मोर्चे काढून प्रदूषणाचा पुळका आणून प्रदूषण दाखतं तिथं तसंच आहे अजून. मग लोक विश्वास तुमच्यावर आता ठेवतील कशी या इलेक्शनमध्ये? म्हणजे तुम्ही मोर्चा निदर्शन केली कशासाठी? ती त्याचं यश काय? तुमचा हेतू शुद्ध होता का? ठीक आहे, कचऱ्याचा कारखाना बंद करायची कुवत एखाद्या नगरसेवकमध्ये नसेल, मे बी एखाद्या आमदारामध्ये पण नसेल, कारण ते फुल सेंट्रल गव्हर्नमेंट पासून स्टेट गव्हर्नमेंट पासून कनेक्ट असतात आणि ते कचरा आपलं विलगीकरण करतात, त्याची विल्हेवाट लावतात, म्हणून शहराचा समतोल तर राहतो. शहरामध्ये उकिरडे तयार होतील त्याबद्दल दुमत नाहीये. पण त्यांची जी प्रोसेस आहे कचरा विलगीकरणाची ती सुद्धा ती व्यवस्थित फॉलो करत नाही, म्हणून आपल्याला त्रास होतो. आता जगभरामध्ये काही डम्पिंग ग्राउंड नाही आहेत का? घनकचरा प्रकल्प नाही आहेत का? मी 22-23 देश फिरून आलोय. प्रत्येक वेळेला मी ते घनकचरा प्रकल्प 4-5 ठिकाणी बघितलेले. तिथेही नागरी वस्ती आजूबाजूला, पण त्यांना त्रास होत नाही कारण ते नियम पाळतात. इथे नियम धाब्यावर धरून ते कारखाने चालवले जातात, त्याच्यामुळे आपल्याला त्रास आहे. मग ह्याला वाचा कोणी फोडायची? आपले जे निवडून दिलेले नगरसेवक आहेत ते काय करतात? पत्र वगैरे करतात, तिथे जातात, मिटिंग्स करतात, नंतर शांत बसतात. त्याचं कारण आजपर्यंत लोकांना समजलं नाहीये. प्रदूषण तिथेच, कारखाने तिथले तिथेच अजूनपर्यंत. मग लोक आंदोलनात चळवळीला तुमच्या साथ देतील कशी? तुमचा जर हेतू स्पष्ट नसेल तर. मग आज त्याचा फटका असा बसलाय, प्रदूषण तर आहेच, पण त्या कारखान्यांच्या बाजूला ज्या सातबाऱ्याच्या करोडो रुपयाच्या जमिनी खासगी तळोजे मजकूर करवले घोडगावातील लोकांच्या जमिनी आहेत, त्या बफर झोनमध्ये टाकल्या पनवेल महापालिकेने आणि कोर्टाच्या परवानगीने एनजीटीच्या. का 500 मीटर पर्यंत कोणाला सीसी द्यायची नाही? आता त्यांना सीसी द्यायची नाही बोलले तिथे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. शेती तर आता कंटिन्यू कोणी करणार नाही. मग जर पालिका तिथे कमेन्समेंट सर्टिफिकेट देणार नसेल तर कुठला बिल्डर त्या जमिनी डेव्हलपमेंटला घेईल? त्याच्यामुळे करोड रुपयाची जमिनी किंमत शून्य झाली. आता तिथं जर तुम्ही ग्रीन झोन टाकलाय, तिथं फक्त लोकांनी शेतीच करायची. आम्ही जेव्हा टाउन प्लॅनिंग एक्सपर्ट लोकांना विचारलं ह्याचं काय होईल, त्यांनी सांगितलं हे सक्सेस होत नाही. तो ग्रीन झोन जरी टाकला तरी लोक तिथं काय करतील? स्वतःची सातबारा असल्या कारणाने बिना सीसी अतिक्रमण करतील, चाळी बांधतील, गॅरेज करतील, पार्किंग करतील. म्हणजे तो भूर्दंड परत पालिकेवरच येणार. तिथला कचरा उचला, तिथले अतिक्रमण काढण्यासाठी संघर्ष करा, पोलीस फौजफाटा आणा समोर या दोन समाजांच्या. मग त्याच्यावर का दुसरा मार्ग नव्हता का? आता आम्ही परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेतर्फे राज्य सरकार ते सुचवलं होतं लेखी पत्राने, पेपरला त्याच्या बातमी छापून आल्या होत्या की बाबा तुम्ही तिथे ग्रीन झोन टाकलाय, ठीक आहे, काही अडचण नाही, पण कमीत कमी शेतकऱ्यांचं काय? मग शेतकरी आयुष्यभर शेतीच करायची, त्यापेक्षा तुम्ही त्या पूर्ण जागा संपादन करून टाका. आणि ती संपादन केलेली जी जागा आहे त्या जागेवर तुम्ही युटिलिटीचे प्रोजेक्ट प्लॉट टाका. जसं पेरिफेरल रस्ता असेल, ट्रक टर्मिनल असेल, मोठं भरगतचं गार्डन असेल, एखादं समाज मंदिर असेल, असे प्रोजेक्ट्स जे समाज उपयोगी आहेत, प्लस तिथे ह्युमन हॅबिटेट पण नाही, म्हणजे माणसाचा नागरी वस्ती नाही, म्हणजे नियम धाब्यावर धरायचा विषय येत नाही. आणि जर तिथे म्हणजे लोकांचे पैसे भेटले. आता पालिकेचं म्हणणं असं की एवढे पैसे आमच्याकडे नाहीये, तर तुम्ही एकटं भूर्दंड का घेता? प्रोजेक्ट कोणाचे आहेत? MIDCचे आहे. MIDC एक प्रोजेक्ट सिडकोचा आहे. सिडको, MIDC आणि पालिका तिघांनी मिळून संपादन करा. आणि मग तिथे तुमच्याच प्रोजेक्ट PPP मॉडेलवर पार्किंग चालवायला लोकांना देता येते, मोठे तिथे गोडाऊन्स करता येते. म्हणजे जर वेन देर इज अ विल देर इज अ वे. आणि हे सगळं सुचवायचं कोणी? आपण निवडून दिले नगरसेवकांनी. हे काम त्यांचं आहे. लोकांचं जर नुकसान होत असेल तर तुम्ही स्वस्त कसे बसू शकता? म्हणजे 1-2 नगरसेवकांचं बोलत नाही मी, सगळं या ग्रामीण भागातले जेवढे 10-12 नगरसेवक निवडून त्या एरियामधले नगरसेवक आहेत त्यांचा तो काम होता का तुम्ही याच्यावर चर्चा घडवून आणायची का लोकांचं नुकसान कसं होतंय, त्यांचा फायदा कसा होऊ शकतो. आपलं जर तिथपर्यंत नाही आपल्याला त्याचं काही कळत तर मग तसल्या एक्सपर्टची मदत घ्या ना. आपल्या वरिष्ठ नेत्यांना ते पटवून द्या. सत्ताधारी लोक असेल ते आमदारांना पटवून देतील. विरोधी पक्षातल्या नगरसेवक आहेत ते माझे विरोधी पक्ष नेते असतात किंवा फार मंत्रालयापर्यंत बैठकी घेऊन या गोष्टीवर वाचा फोडू शकतात. पण ते जैसे ते विषय शेतकरी हातबल झालेले आहेत. मग आता ते तुम्हाला मतदान कसं करतील? बरोबर आहे. हा दुसरा विषय झाला. त्याच्यानंतर जसं मी पहिले बोललो, एकदा रस्त्यांची प्लॅनिंग व्यवस्थित जाळे सगळीकडे एकदा पसरले तर मग तुम्ही किती पण बिल्डर लोकांना परवानग्या दिल्या तरी रस्ते मोठे ऑलरेडी ते पायाभूत सुविधांचा जो जाळा आहे तो पसरलेला असेल. भले त्याचा कमेन्समेंट लेट होईल, कारण पालिकेकडे लगेच काही एवढा पैसा अर्थकारण नसेल, एवढा निधी नसेल का एवढे रस्ते लगेच बनवून होतील का, एवढे ड्रेनेज लाईन, सिव्हर लाईन, करोड रुपयाचा व्यवहार आहे. पण एकदा तुम्ही डिमार्केटेड प्लॅन रेडी केला का त्याचं इम्प्लिमेंटेशन भले 5 वर्षात 10 वर्षात झालं तरी चालतं. पण तुम्ही जर डेव्हलपमेंट प्लॅनच रेडी नाही केला आणि ते रस्त्यांचं असं नियोजनच नाही केलं तर तुमचं नियोजन फायनल व्हायच्या आतमध्ये सगळी बांधकामं पूर्ण होतील आणि मग नंतर वावच मिळणार. मग हे कुठंतरी प्रशासनाच्या लक्षात आणून देणं. ते जर तरी आपलं ऐकत नसतील, काय होतं? नगरसेवक आम्ही पत्र दिलं. अरे पत्र देऊन काय होते? पत्र कोणी देतो? त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची गरज आहे. पत्र दिलं,
नंतर स्मरणपत्र दिलं, मग बैठकीसाठी आमंत्रण केलं, मग मिटिंग झाल्या, त्या प्रेसला रिलीज केल्या, नंतर मोठे मोठे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रेझेंटेशन्स केले, त्याच्यानंतर मंत्रालय लेवलला बैठक घेतली. आयुक्त ऐकत नसतील तर आपल्या आमदारांना, विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन त्यांना ते धाब्यावर धरलं, आपल्याला असंच प्लॅनिंग करून पाहिजे म्हणून चळवळ राबवली. वर्षानुवर्षे निरंतर चालणारी प्रोसेस आहे. एका दिवसात पत्र दिले, एकदा मागणी केली म्हणून झालं असं नाहीये. त्याच्यानंतर तरी ऐकत नाही तर मग आमच्यासारखी लोक आहेत, जनता आहे, सगळ्यांना घेऊन चळवळ उभी करा, प्रशासनाच्या विरुद्ध चळवळ उभी करा. ह्यासाठीच आपण त्या सदनात गेलोय. याची जाण कुठेतरी प्रत्येकाने ठेवली पाहिजे, अन्यथा ह्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावं लागेल. दुसरा विषय, आपल्या परिसरामध्ये भरपूर नद्या आहेत. नावड्याची नदी आहे, तिकडे पनवेलला नदी आहे, इथे घोटगावची फेसबुक फेस्टूच्या मधल्या नदी आहे. त्याच्यामध्ये त्याची सुशोभीकरणाचे विषय असतील. आता त्याला कोट्यावधी रुपये निधी लागणार आहे. मग तुम्ही कधी एका दिवसात करणार आहे का? बरं, पालिकेच्या त्या आवाक्यात पण नाहीये. पण जर तुम्ही फेज वाईज त्याचे प्लॅन्स बनवले, पहिला फेज असेल पूर्ण साफसफाई करणे, पूर्ण गाळ वगैरे काढणे, साईडचं गवत झाडं बिडं सगळं. दुसरी फेज असेल त्याला कंपाऊंड करणं, तिसरी फेज असेल त्याला पायऱ्या करणं, चौथ्या फेजमध्ये असं ते प्रॉमिनेंट बनवतात किंवा पाथवेज वॉकवेज बनवतात ते असेल, त्यानंतर गार्डन असेल, त्याच्यानंतर ओपन एअर जिम असेल, गणेश गार्डन असेल, अशा 10-12 फेजमध्ये काम जर केलं तर 100 कोटीचं काम 10-10-10-10 5-5 4-4 कोटी रुपयाच्या फेजमध्ये होईल. आणि ते तुम्ही 10 वर्षाचं टार्गेट ठेवा. तुम्हाला कोणी सांगता आम्हाला उद्या करून द्या म्हणून? ते प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण तशी प्लॅनिंग पण नाही करायची आपण, तसं चिंतन पण नाही घडून आणायचं. मग लोक विश्वास कशाला ठेवतील लोकप्रतिनिधींवर? आपण त्या सदनामध्ये गेलोय तर हे नगराचं नंदनवन करण्यासाठी गेलोय. मग तशा प्रकारची प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे, तशी व्हिजन आपल्याकडे पाहिजे. बरोबर आहे. आणि जर ते तुम्हाला जमत नसेल तर एक्सपर्ट्स आहेत ना मार्केटमध्ये.